पन्हाळा तालुक्यातून 700 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि परफेक्ट त्या 700 गाड्या या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. आल्यात का एवढ्या? यायला लागलेल्या आहेत. 700 गाड्या यायचं नियोजन झालेलं आहे, ते आलेले आहेत. आणि शाहूवाडी तालुक्यातून जवळजवळ 1500 ते 1600 गाड्यांचं नियोजन झाले, त्या सुद्धा यायला लागल्या. एवढ्या गाड्या आल्यात? गर्दी केली नाही, गर्दी झाल्या. आबाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहे ना आम्ही. आबांचं कार्य चांगलं, त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात दोन आलाय. होय, पन्हाळा 700 आणि शाहूवाडी 1500. गोकुळ सोबत गोकुल. दर्शको नमस्कार, मी आज इचलकरंजीमध्ये आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हे इचलकरंजी शहर आणि या शहरामध्ये आज बघायला गेलं तर राजकीय वातावरण तापणार आहे. कारण एका बाजूला बघायला गेलं तर महाविकास आघाडीची सभा आणि दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर महायुतीची असणारी योगी आदित्यनाथ यांची सभा. आत्ता माझ्यासोबत पन्हाळा शाहूवाडी या भागातून येणाऱ्या या गाड्या आणि या गाड्यांच्या मधील असलेली ही लोक सत्यजित आबांच्या प्रचारासाठी, सत्यजित आबांच्या सभेसाठी आलेली ही लोक आहेत. नमस्कार. किती गाड्या शाहूवाडी पन्हाळ्यामधून? पन्हाळा तालुक्यातून 700 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि परफेक्ट त्या 700 गाड्या या ठिकाणी मार्गस्थ होत आहेत. आल्यात का एवढ्या? यायला लागलेल्या आहेत. 700 गाड्या यायचं नियोजन झालेलं आहे, ते आलेले आहेत. आणि शाहूवाडी तालुक्यातून जवळजवळ 1500 ते 1600 गाड्यांचं नियोजन झाले, त्या सुद्धा यायला लागल्या. एवढ्या गाड्या आल्यात? प्रचंड ताकदीनं या ठिकाणी सत्यजित आबा या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहेत. आणि लोकांनी ही निवडणूक, जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. आणि जनता त्या ठिकाणी. आणि किती जण आहे गाडीत आता? आम्ही या ठिकाणी 13 लोक गाडीत आहे. प्रत्येक गाडीत 12-13 लोकांचा संच त्या ठिकाणी आहे. आणि 12-13 गाडी पूर्ण ताकदीने या ठिकाणी लोक आलेली. कुठलं गाव? घोटवड. तुम्ही पण तिकडचे? तिकडचे. किती गाड्या साहेबांनी सांगितले? एवढ्या गाड्या आल्यात का तेवढ्या? 700 गाड्या. पन्हाळा 700 आणि शाहूवाडी 1500. काय वाटतं यंदा खासदार कोण? सत्यजित आबा. फिक्स. प्रत्येक गावावर आहे ना, त्याच्यामुळे काय सांगता येणार ना किती गाड्या आहेत. तरी अंदाजे तरी 1000-2000 हजारच्या आसपास आल्या. काय वातावरण आहे ते बरंच आहे. आता काय सांगा, सभा आहे, एवढ्या गर्दी करून गाड्या करून आलेल्या आहेत. होय, त्यांची आमची इच्छा आहे म्हणून आलो त्यांच्यासाठी आम्ही इथं. हो नमस्कार. तुमचा कुठला तालुका? आमचा शिरोळ तालुका. शिरोळ तालुका. काय वातावरण? शिरोळ तालुक्यात सगळं आबांचं वातावरण आहे. तिथं तुमचं तर राजू शेट्टींचा बाले किल्ला असले तर बी आता काही नाही आहे. आता सगळं काय असेल ते आबांचं वातावरण आहे. कसं काय? आबा व्यक्तिमत्व चांगलं आहे. त्यांनी त्या भागाला 2 वेळा आमदार होते. त्यांचा स्वभाव चांगला आहे, त्याच्यामुळे त्यांचं वातावरण आहे. शाहूवाडी. गाव कुठलं? शित्तूरवर. किती गाड्या? 10-12 आमच्या गावातले आलेले. गावातल्या 10-12. होय. काय वातावरण आहे? बऱ्यापैकी आहे. आबांचं कसं आहे? आबांचंच बरं आहे. हे आबाच फिक्स आहे ते. त्यासाठीच आलो एवढ्या लांब. लोक त्याच्यामुळेच आलोय आम्ही एवढ्या लांब. मशालसाठी खास. इचलकरंजीत फार धुरळा केलाय. बघ काय गाड्या, गर्दी एवढी. बघ काय शाहूवाडी तालुका तसा आहे. काय तालुका सगळा धुवून तालुका म्हणजे फुल आहे. ऑलराऊंड आहे. सतीश आबा मशाल. आबांचं कार्य चांगलं, त्यामुळे शाहूवाडी तालुक्यात 2 आलाय. होय, शाहूवाडी तालुक्यातनं भरपूर, म्हणजे किती तरी आमच्या गावात, म्हणजे शित्तूर गावातनं तरी एक 15-20 गाड्या आल्यात आहे. मग इतर गावातनं तशाच त्याप्रमाणेच आल्यात आहे. कोणता तालुका? पन्हाळा तालुका. काय भरपूर सगळा लोंढा लागला तिकडचा. लोंढा म्हणजे गाड्या अजून 25% सुद्धा पोहोचलेल्या नाहीत. एवढे खाली मागं गाड्या आहेत अजून. किती गाड्या आल्या? गाड्याचं काय सांगू शकत नाही. एवढ्या गाड्या आहेत आणि तेवढीच माणसं रस्त्याला आहेत. सगळे पन्हाळा. सगळे पन्हाळा. मागची गाडी कुठली? मागची भागातलीच आहे. कुठलं गाव? पन्हाळा इंजोळे. काय सगळा तालुका धुवून आला इकडे? तालुका देऊन आलोय. काय वातावरण? आबांचा विषय हार्ड आहे. 100% आबा आहे. किती शाहूवाडी पन्हाळ्यात किती आल्यात? शाहूवाडीत जवळजवळ 300 गाड्या आल्यात आपल्या पन्हाळा तालुक्यात. पन्हाळ्यातून? हो. काय नाव? रामचंद्र पाटील. इंजोळे पन्हाळा. इंजोय. काय सत्यजित आबा समर्थक आणि आबा निवडून येणार ही आम्हाला खात्री आहे. शाहूवाडी तसेच पन्हाळा तालुक्यातली या सगळ्या जर का गाड्या बघितल्या आपण तर त्या भागातल्या सगळ्या गाड्या आहेत. आणि तिकडून इकडं बऱ्यापैकी सत्यजित आबांच्या प्रचारासाठी आलेली ही लोक आहेत. नमस्कार. नमस्ते. कुठलं गाव? कुठला तालुका? दुधगाव तालुका. मिरज तालुका. मिरज. तिकडनं इकडे कसं काय? 8 गावे आमची इथं. या मतदारसंघ. बरोबर. इस्लामपूर मतदारसंघ. सत्यजित पाटील सरोडकर.
गर्दी बघून नाही, हां वातावरणच आहे. काय सांगा? जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी कट्टर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पन्हाळा उपशहरप्रमुख आहे. पन्हाळ्यामध्ये आता तुम्ही विभाग प्रमुख म्हणून काम बघताय करताय, तिकडे जेवढी लोक आले काय सांगाल? सगळ्या आबांना पन्हाळा शाहूवाडी असो दोन्ही या चांगलं वातावरण आहे सगळी इकडे आमच्या आबांचं. 100% नंबर वातावरण आहे आबांचं. कुठलं गाव? कुठलं गाव? नेशुब्री. कुठला तालुका आहे तुम्ही? हातकणंगले. तुमचा कुठला तालुका आहे? तालुका काय सांगाल? मिरज तालुका वाळवा मतदारसंघात. तालुक्यातील 8 गाव. किती गाड्या आल्यात? गाड्या दुधगावातनं आमच्या एक 15 गाड्या आल्यात की. हा. काय सांगाल, काय वाटतं ह्या वेळच्या निवडणुकीत? सत्यजित पाटील सरोडकर 100% निवडून येणार. सामान्य लोकांचा उमेदवार आहे हा. आणि 100% येणार निवडून. गर्दी जोरात केल्या. गर्दी होणारच. हा. चांगला उमेदवार आहे. केली नाही झाल्या. गर्दी केली नाही, गर्दी झाल्या. गर्दी केली नाही साहेब, झाल्या गर्दी. लोक अजून सुद्धा बऱ्यापैकी जर का बघितलं तर लोक वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या तालुक्यातून येत आहेत आणि त्यांच्या आपण प्रतिक्रिया KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून घेत आहे. कुठला तालुका? शाहूवाडी. काय धुवून आले इकडे? आवाज निष्ठावंत कार्यकर्ते आहे ना आम्ही. हा, काय सांगाल? आवा 1-1.5 लाखांच्या फरकानं किती निवडून गाड्या आल्या शाहूवाडीच्या? तरी 200-300 गाडी आली असतील. 200-300. तरी एक बाकीचे म्हणाले जास्ती गाड्या आल्यात, 1000च्या आसपास काही गाड्या आल्यात शाहूवाडी पन्हाळ्यातल्या. आले पण असतील. अंदाज कसा आहे आता पुऱ्या याचा अंदाज लागत नाही ना, कारण आमच्या तुरुकवाडीच्या गावातनं 5-6 गाड्या आहेत. हा हा. तर प्रत्येक गावातनं अशा गाड्या आल्यात ना जास्त कमी. नमस्कार. कुठला तालुका? शाहूवाडी तालुका. किती गाड्या आल्यात शाहूवाडीतल्या? शाहूवाडीला आमच्या गावातनं 6 गाड्या आल्यात. हा. कुठलं गाव? घुंगूर. हुंगूर. हा, काय वातावरण तिकडे? चांगलं आहे वातावरण. हो नमस्कार. कुठला तालुका? वाळवा तालुका. काय वातावरण सत्यजित आबा. हा. सत्यजित आबा किती गाड्या आल्यात वाळव्याच्या? वाळव्याच्या 200 गाड्या तर असतात. 200 गाड्या आल्यात. 200 गाड्या असतात. बरं, काय वातावरण जयंत पाटील साहेबांनी एकदा सांगितलं की सत्यजित पाटील आबा ही संपला विषय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये होणारी ही चौरंगी लढत आणि या लढतीमध्ये आज जर का बघितलं तर इचलकरंजीमध्ये राजकीय वातावरण जे आहे ते तापलेले आहे. शाहूवाडी पन्हाळा या भागातून सत्यजित आबांच्या प्रचारासाठी जवळपास 1,500 गाड्या आलेल्या आता लोकांच्या प्रतिक्रियेतून आपल्याला बघायला मिळालं. वेगवेगळ्या भागातून आलेली ही लोक आणि इचलकरंजीमध्ये झालेली ही शाहूवाडी पन्हाळा वाळवा या तालुक्यातून आलेली ही लोकांची गर्दी. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून या सभेच्या सोबत त्या सभेचे सुद्धा आपण अपडेट्स आपल्याला वेळोवेळी देणार आहे. तुर्तास तरी आपण जर का चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समे अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.